नाही तर जाते वेळी क्रॉस जायचं आहे, एक ह्या साईडला यायचं आहे, एक त्या साईडला जायचं आहे. मोर्या म्हणजे तुम्ही व्यवस्थित दिसाल. आणि फक्त शेवटचे 30 सेकंद असतील. 30 सेकंदामध्ये आपल्याला इथून जायचंय. 1 हा फक्त शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची तुम्ही लगेच विक्री मारा फटाफट संपून जाईल ते आणि हे पाठी पण येते बॅटिंग वाले उडी मारत जा. 1 2 3 स्टार्ट. चला आपण स्टार्ट करूया. 1 2 3 काल रंग पड़ा है जगत जशी जी आज मेरा शेर शब्द नहीं में आता घेऊन माथियावर माझा ठेवतो हक्कार कच मी जिन्नर म्हणून घेवतो. सुंदर 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 जोरदार टाळ्यांनी स्वागत. फायनल मध्ये प्रवेश हॅलो हॅलो चला लवकरात लवकर. या अजून एकदा बाकी आहे. चला लवकर आपला ग्राउंड वरती आपला संघ विस्तारित करायचा आहे. मी विनंती करतो दोन्ही संघ मोरिया क्रिकेट संघ आणि सह्याद्री या संघाचे फलंदाज लवकरात लवकर जायचं आहे. पंच आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे नाहीतर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे. स्टार्ट द मॅच. सर्व कमिटी मेंबर यांनी आपला संघ आपला कमिटी मधले सगळे शिलेदार यांनी ग्राउंड वरती जायचं आहे. एकही शिलेदार इथे थांबायचं नाहीये. चला सर्व कमिटी मेंबर आमचे नानासेठ इथे आलेले आहेत. सकाळपासून आतापर्यंत नानासेठ आपले खूप खूप स्वागत. आणि नानूसेठ आमचे सकाळपासून यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. नानूसेठचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण ही जिद्द हा संघर्ष आणि हा इथं राहणं हे खूप महत्वपूर्ण आहे. आमचे गुणाजी जावळे साहेब देखील सकाळपासून इथे शेवटपर्यंत आमच्या सगळ्यांसाठी वेळ देऊन खर्चित करून उभे आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. इथे जमलेल्या सर्व क्रिकेटवीरांचे सर्व मान्यवरांचे उपस्थित सर्व माता भगिनी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण एक स्टेप पुढे जातोय ते म्हणजे युवा चॅम्पियन चषक या माध्यमातून शिवतेज क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून आपण हा खेळ फायनलच्या रूपाने सामोरे आणतोय. सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे छोटे बंधू फरारी गावचे मुंबई कमिटी कार्यकारिणी सरणीचे सदस्य सन्माननीय गुणाजी जावळे साहेब यांचा आपण सत्कार सोहळा करणार आहोत. तर मी सन्माननीय विजयजी पारदरे साहेब यांना विनंती करेन की या महान व्यक्तींचा आपण सत्कार सोहळा करून घ्यायचा आहे. पुष्प गुच्छ आणि माळेची शाल आपण त्यांना देऊन हा सन्मान करायचा आहे. चला स्टार्ट द मॅच. पहिला बॉल एक सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलचा हा पहिला नजराणा आणि पहिला बॉल काहीसा वेगळा सांगतोय. या वेगळ्या बॉल मध्ये
लागलं ते म्हणजे ये क्या हो गया, ये कुछ अलग हो गया. ओ बी रोहित काहीसा नाराज निराश मनाने तंबूकडे परततोय की काय असा हा अंदाज नव्हे तर ही हकीकत आहे. डान्स पहा आपल्या या पंचांचा. नितीनजी पोस्टकर साहेब यांचा डान्स अप्रतिम स्वागत आहे. अशा या रणनीतीमध्ये काहीसा अंदाज बांधता आला नाही आणि या अंदाजाचा हा बेअंदाज पकडता रोहित पुन्हा पवेलकडे परततोय. नाराज निराश मनाने बॉल काहीसा टच झाला. बॉलने दिशा घेतली, बॉलने लय घेतला आणि गारद केलं या मोठ्या संघाच्या प्लेयरला. तो म्हणजे षटकार चौकाराचा बादशाह ज्याचं नाव अगणित आहे असा रोहित पुन्हा पवेलकडे परततोय. पहिला बॉल पहिला विकेट असा हा खेळ काहीसा संघर्ष होतोय आणि या संघर्षाने लवकरात लवकर आपल्याला याची झळक पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा गेम खेळत असताना षटकार चौकाराने आपल्याला पळवावं लागेल आणि या पळवणाऱ्या षटकार चौकाराच्या गतिमान खेळीने आपल्याला दोन्ही संघ बलाढ्य संघांची नोंद शिवतेज क्रिकेट मंच या नियोजित कार्यक्रमाच्या वेळी जे फायनल रुपये आपल्याला पाहायला मिळाले हे दोन्ही संघ. वा रे वा. पहिला बॉल पहिला विकेट आणि या विकेट वरती खूप मोठा धक्का खूप मोठा आघात झाला. ते म्हणजे सह्याद्री या संघाला बॉल काहीसा प्लेस करण्याचा प्रयत्न केला, बॉल स्लो करण्याचा प्रयत्न केला आणि पॉवर प्लेच्या घेरमध्ये काहीसा पूर्ण हा पॉवर प्ले शांत. 2 बॉल वरती 1 रन महत्वपूर्ण ही विकेट म्हणावं लागेल रोहितच्या बाबतीत. जर्सी नंबर 33. 3 ओव्हरची ही लढत असताना काहीशी ही गुदगुदला टाकणारा बॉल काहीसा बॉल स्किट होतोय. बॉल स्क्वेअरला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच याचा अंदाज बांधला हा षटकाराच्या दिशेने की चौकाराच्या दिशेने बॉल लय घेतोय. आपल्याला कळेल चौकार चौकार हा चौकार महत्वपूर्ण. सह्याद्री क्रिकेट संघासाठी चौकाराने ही धावसंख्या वाढते. प्लीज डीजे. नक्कीच दुसरा बॉल काहीसा ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, बॉल फसवण्याचा प्रयत्न केला परंतु थांबवण्याचं काम केलं ते म्हणजे अक्षयने. अक्षयला अनुभव आहे, अनेक वर्षाचा हा इतिहास रचत असताना लेगबायचा रन मिळाला आणि या रनाबरोबर आणखी 1 धावसंख्या वाढते. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल, वेळ तुमची असेल, वेळ तुमची असेल. सुंदर पुन्हा प्रयत्न. बॉलर नेम संतोष. पाहूया संतोष ही नवनिर्वाचित संघ तांबेवाडी आपला उत्तम कामगिरीच्या पलीकडचा हा खेळ पाहायला मिळतोय. रोहित सारख्या बॅट्समनला गारद केलं, पवलेंकडे पाठवण्याचा रस्ता दाखवला आणि हा बॉल खूप छान स्टेडियमच्या समोर बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. स्टेट बॉल चौकाराच्या दिशेने बॉल लय होतोय. शिवतेज चॅम्पियन चषक माध्यमातून ही फायनलची ट्रॉफी कोणाच्या खांद्यावरती जाते याचा मानकरी कोण होतो पाहूया. डीजे प्लीज. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 10 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. प्लीज अक्षय, टाइम इज समथिंग, अचिव्हमेंट इज अ सक्सेस. आपल्या अचिव्हमेंट कडे आपल्याला वळावं लागेल, वेळ वाया न घालवता. अचिव्हमेंट महत्वाचे आहे की रणवर्षाव आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं पकडावा लागेल. ज्या पद्धतीने आपण सकाळपासून आतापर्यंतचा हा
खेळ खेळत आलात आणि फायनलच्या स्वरूपी आपण राजे वर्सेस तांबेवाडी आणि सह्याद्रीचा हा कणखर बांधा, या सह्याद्रीला एक वेगळं वळण पाहायला मिळालं. परंतु रोहित सारखा बलाढ्य खेळाडू जर का या क्रिश वरती असतात तर नक्कीच एक वेगळं गणित पाहायला मिळालं असतं. लेकिन होता है बड़े खिलाड़ी भी कभी कभी वापस आना चाहिए, क्योंकि ये खेल महत्वपूर्ण है. रोहित सारखा मोठा बलाढ्य प्लेयर आपल्या या माध्यमातून थोडस या निर्णयाच्या कौलकडे पलटला आणि अशातूनच आपण या निर्णयाला सामोरे जातोय. चला लवकरात लवकर आपण याची समाप्ती करू आणि सूर्यनारायणाच्या अस्त व्हायच्या आतमध्ये याचं रूपांतर होईल. नक्कीच एक वेगळं गणित साधता येईल. सुंदर सुंदर तेवढाच वेगवान अंदाजाने हा बॉल पाहायला मिळाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. बॉलर ने अक्षय तेवढाच ताकदवान प्लेयर, परंतु रिव्हर्स शॉट मारणारा हा बादशाह नक्कीच अजूनही क्रीजवरती आहे. षटकार चौकाराचा बादशाह म्हटलं जातं असा हा प्लेयर आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय. बॉल वरती नजर झकडावी लागेल अक्षयला. प्रत्येक बॉलचा टप्पा आपल्याला आजमावावा लागेल. या टप्प्यावरती आपल्याला एक चांगली बॅटिंग बांधता येईल. बॉल बॅटचं कनेक्ट होणं महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत तुम्ही बॉलला नजरेने पाहत नाही, जोपर्यंत बॉलचा टप्पा तुम्ही हस्तगत करत नाही, तोपर्यंत तुमच्या बॅटला बॉल लागणं कनेक्ट होणार नाही, हे 100%. आणि म्हणूनच हा ऑर्कर बॉलचा नजराणा पाहायला मिळाला. सुंदर बॉल पतन होतोय आणि यासाठी सामोरे जातोय तो म्हणजे अक्षय. परंतु अक्षय आले नॉन स्ट्राईक वरती आणि स्ट्राईक वरती आहे तो अनिकेत. सुंदर बॉल पुन्हा त्याच ताकदीने त्याच उमद्या नेतृत्वाने आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय अनिकेत वर्सेस AM45. वा रे वा, अक्षय सुंदर अशी ही खेळी. षटकाराच्या दिशेने बॉल जायला, हा षटकार महत्वपूर्ण. सह्याद्रीचा कणखर बाणा, वादळ येणार, वादळ घोंगावणार आणि हाच वादळ आहे तो म्हणजे अनिकेतच्या रूपानं. डीजे प्लीज. सुंदर अशी ही प्राइज पाहता आली असती, परंतु डॉट बॉलच्या दिशेने बॉल रवाना झाला. जरी का तो पहिला सिक्सर मारला असला तरी दुसरा बॉल हा माझा आहे आणि या दुसऱ्या बॉलला मी डॉट बॉल काढू शकतो, हा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झालेली आहे धाव संख्या झालेली आहे 19. धाव संख्या झालेली 19. चला लवकर सिटी बजाव हा कार्यक्रम नक्की सुरू आहे आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मान्यवरांना, सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना, माझ्या माता भगिनींना हा सन्मान आपल्याला सन्मानपूर्वक ज्यांचं आदर करायचा आहे, म्हणूनच ही वेळ महत्वाची आहे. अक्षयच्या रूपाने पुन्हा अक्षयने काही सारी वर्षात मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षय थांबला. ये महत्वपूर्ण खेळी म्हणावी लागेल. एक रन काहीशी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तांबेवाडी या संघाचं. एक रन नक्कीच निघाला असता, परंतु अक्षयने आपल्याकडे ठेवलेला हा सामना तो स्ट्राईक वरती उभं राहणं ही महत्वाची भूमिका आज आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या रूपाने. अक्षय जोपर्यंत या क्रीज वरती आहे तोपर्यंत सह्याद्री सेफ झोन मध्ये नक्कीच रोहितचा श्वास थांबलेला मोकळा होईल. अक्षय इज द फायर. नक्कीच हा बॉल काहीसा वेगळा जातोय. बॉलने लय घेतलं, बॉलने वेगळं वळण घेऊन पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि वाईटचा इशारा आपल्याला माहित पडतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. या एक रन अतिरिक्त धावेमुळे धाव संख्या होते सह्याद्री क्रिकेट संघ या संघाची 20. पुन्हा अक्षय फायर, परंतु अक्षयला लय मिळालं नाही. अक्षयला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न. अक्षय
ये रुकना पसंद नहीं करेगा, क्योंकि ये रुकना खतरों का खिलाड़ी हो सकता है, आपको मारना पड़ेगा। अक्षय पुन्हा सज्ज, अक्षयला पळवावं लागेल, अक्षयला धावावं लागेल, अक्षयला उडवावं लागेल, मारावं लागेल, अक्षय द फायर, आत्महत्येचा हा संकेत अक्षयच्या रूपाने अक्षय काहीसा आत्मघात करतोय, पवनकडे परततोय नाराज निराश मनाने। प्लीज डीजे प्लीज। आणि यातूनच आपल्या संघाला खूप मोठं योगदान म्हणावं लागेल। या सापडा मैदानावरती आपल्याला मिळालेलं हे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। एक रन पूर्ण करेल, एका रनाबरोबर दुसऱ्या रनाची प्रचिती मिळेल का, थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल का, परंतु नक्कीच 2 रनाची ही प्रचिती पाहायला मिळेल, ती म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघाच्या माध्यमातून। वेल डन सह्याद्री आणि वेल डन मोरिया क्रिकेट तांबेवाडी क्रिकेट संघ। सुंदर अशी ही रणनीती पुन्हा सज्ज, आपल्या संघाचा लोकाजोका सांभाळत असताना अनेक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात। या संघर्षाचा कारणामा आपल्याला या ज्ञानरूपी सागरामध्ये डुबून जाण्याच्या पलीकडचा हा खेळ। स्ट्राईकला कोण आहे? सचिन पुन्हा सज्ज, सचिनने बॉल फिरकावला, काहीसा ऑफ साईडला बॉल मारण्याचा प्रयत्न केला, 1 रन पूर्ण केला, पुन्हा अनिकेतला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे सचिन। सुंदर अशी ही रणनीती, थेंबे थेंबे तळे साचे, यातूनच हा अंतिम कौल। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 23। ओहो क्या बात आहे, सुंदर रणनीती। 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते जागृती क्रिकेट संघ या संघाची, ती म्हणजे 23। सह्याद्री क्रिकेट संघ या संघाची धाव संख्या होते 23। विन ऑफ द मॅच 24। चला सह्याद्री सहकार्य करायचं आहे, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेऊन परिपूर्ण जायचं आहे, वेळ न वाया घालवता लवकर लावा। जॉईन केलेत ना? हा हे कमिटीने सहकार्य करा, फटाफट सहकार्य करा। आलेल्या सर्व मान्यवरांचे शिवतेज क्रिकेट मंच, शिवतेज चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून विशेष सहकार्य श्री सार्वजनिक पारदलेवाडी ग्रामीण कमिटी अध्यक्ष हरिभक्त श्री शिवरामजी पारदले साहेब, खजिनदार श्री विश्रामजी पारदले साहेब, मुंबई कमिटी माजी अध्यक्ष श्री तुकारामजी पारदले साहेब, माजी सचिव सन्माननीय श्री विठ्ठलजी पारदले साहेब, सदस्य आणि सर्व कार्यकारिणी समिती, तसेच आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कैलासवासी तुकारामजी मोगरे साहेब, आमच्या मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई मोगरे, तसेच आमचे परममित्र एक क्रिकेटवीर ज्यांनी या शिवतेज पारदलवाडीसाठी खूप मोठं योगदान दिलं असे कैलासवासी नितीनजी पारदले साहेब, आणि आमचे वडील आमचे आधारस्तंभ कैलासवासी कृष्णरावजी पारदले यांच्या स्मरणार्थ अशा अनेक मान्यवरांच्या, अनेक हुतात्म्यांच्या आपण ही जाहिरात, हे पोस्टर महत्वपूर्ण, या आठवणी महत्वपूर्ण। या ठिकाणी आपण पुन्हा सह्याद्री क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी लाईव्ह मध्ये राहायचे। त्यानंतर आपल्या ज्या महिला आहेत, या महिला मला वाटतं पहिला प्रवेश करणार आहेत।
दोन्ही पंच या ठिकाणी यायचंय, दोघांनी पंचांनी यायचंय. नितीनजी पोसरेकर आणि सुदेशजी नामुगडे लवकर या, 2 मिनिटं फक्त. तसेच अनिलजी मोगरे, नारायणजी मोगरे, रुपेशजी पारदले, प्रल्हाद भागणे या लवकर या पटापट. हॅलो, सह्याद्रीचे सर्व शिलेदार यायचे पाठीमागे. सह्याद्री प्रकाशजी गुरव या तुम्ही. तसेच सर्व खेळाडू चला पटापट. शिवतेज संघाचे सर्व खेळाडू जे बाउंड्रीवरती आहेत ते बाउंड्रीवरतीच थांबा. हॅलो हॅलो, पहिली सुरुवात पंचांकडून होणार आहे. आणि खेळाडूंनी मला वाटतं लाईन मध्ये दोन्ही साईडला जायचं आहे. खेळाडू सुनीलजी मोगरे, सवेद आणि अर्चित तुम्ही पण या. बाकीचे गेले कुठे सगळे? अनिल वगैरे गेले कुठं? अनिल वगैरे गेले कुठे सगळे? चला दोन्ही बॅट्समन आले का? हॅलो. चला लाईव्ह मध्ये या ना, इथे लाईव्ह मध्ये जा सगळ्यांनी पटापट. ओ या, तुम्ही या तुम्ही या तुम्ही या लवकर. हे पाठी राहतात. हॅलो. येता 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 या शिवदाना वगैरे घ्या इथे. बाय तुम्ही द्या या लाईन मध्ये या. आता लाईन कमी झाली. याला आम्ही इकडे असू दे. चला आपण स्टार्ट करतोय. स्टार्ट करूया ना. 1 काल रंगपणा है जगत जशी जीत गावातला शेर निफक शब्द नाही मी हातात काम घेऊन माथियावर माथा ठेवतो हक्कार कच मी जिन्नर म्हणून गौर प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुंदर क्षत्रिय कुलावंतस्य सिंहासनाधीश्वर महाराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. जोडून मी हे पेटलंच नाही. हा नवीन आहे ना? हा नवीन आहे ना? बोलतो बिंदास. बोल ना. हॅलो.
चला लवकरात लवकर आपल्याला सामना चालू करायचा आहे. पंच 23 रनाची ही बढत आपल्याला खूप काही सांगून जाणार आहे. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत, ते मेहनत करूनच उघडावे लागतात. नशीबही हरायला तयार असते, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत, ते मेहनत करूनच उघडावे लागतात. नशीबही हरायला तयार असते, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची असणं गरजेचं आहे. आणि ही मानसिकता सह्याद्रीला ठेवावी लागेल, कारण 18 बॉल मध्ये 23 रनाची ही बढत आपल्यासाठी खूप मोठं मायने ठेवून जाईल. म्हणून आपण धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव. या माध्यमातून हा खेळ आपल्याला पाहता येईल. स्टार्ट द मॅच. पहिला बॉल रोहितच्या रूपानं राजे वर्सेस डांबोगवाडी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशी ही रणनीती, सुसज्ज असा हा मैदान. पहिला बॉल पावलं मोजत रोहित काहीसा थांबतोय, रोहित काहीसा वळतोय. रोहित आला, रोहित आला, रोहित आला, रोहित धावतोय. पाहूया या पहिल्या बॉल मध्ये रोहित काहीसा अगणित अभ्यास करेल का? पहिल्या बॉल वरती काय निर्णय असेल? रोहितच्या माध्यमातून पहिली कॅच होण्याच्या पलीकडची होती, परंतु एका रनावरती थांबवून ठेवले रोहितने. रोहित द हिट आपला काय ते दे पुढे दे. सकाळपासून तोच चाललाय. हा मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी. मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी. आणि याच्यातूनच आपल्याला हा कौल एक वेगळ्या गतिमान शैलीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सुंदररित्या पुन्हा सह्याद्रीचा हा कणकर बाणा. एक पहिला बॉल महत्वपूर्ण. काहीसा रोहितला कानमंत्र देण्यासाठी हा नवीन पार्टनर या मैदानावरती, परंतु चालेल पुन्हा तेवढाच ताकदवान शैलीने डावकुरा फलंदाज मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्या माध्यमातून हा रणसंग्राम. सुंदररित्या 18 बॉल 23 रनाची ही बढत. काय जादू असेल या बॉल मध्ये, काय गणित असेल या बॉल मध्ये, परंतु थांबवण्याचा प्रयत्न केला. एक चोरटी धाव पुन्हा त्याच ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक एक रन महत्वाचा आहे मोरया क्रिकेट संघ या संघासाठी. मोरया क्रिकेट संघासाठी खूप मोठं योगदान. 23 रनाची ही बढत. 18 बॉल मध्ये सहजरित्या 23 रन अटके पार घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने मोरया संघ या संघाला पहिलं तेरीला जाता येईल, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. एक बॉल एक तर मॅच जिंकू शकतो किंवा एक बॉल मॅच हरवू शकतो. हा गणित खूप महत्वपूर्ण आहे. पाहूया माईच्या हातामध्ये ही बॉल कॅच लपकण्याचा प्रयत्न करेल का? परंतु एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सह्याद्रीच्या माध्यमातून. जर का माईने ही कॅच लपकली असती तर नक्कीच खूप मोठा आत्मघात पाहायला मिळाला असता. तो म्हणजे मोरया क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून चलेगा. ये महत्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येकाला जिंकण्याची धडपड आहे. प्रत्येकाला ही सन्मानाची ट्रॉफी उठवण्याची, ट्रॉफी खांद्यावरती घेण्याची घाई आहे, कारण घाई असायला पाहिजे. आपण सकाळपासून आतापर्यंत केलेले प्रयत्न खूप महत्वपूर्ण आहेत. मोरया क्रिकेट संघ वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ यांच्यातली ही रोमांचकता, अटातटीचा सामना. नक्कीच हा षटकार जाईल का? परंतु चौकाराच्या परीने थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चौकार थांबवलेला. थांबला का चौकार? सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल सह्याद्रीचे. हा जर चौकार गेला असता तर आणखी गणित काहीच वेगळं झालं असतं, परंतु चलेगा. हा डावखुरा फलंदाज पुन्हा नॉन स्ट्राईक वरती विराजमान होतोय. नाही, याचं नाव आहे जो स्ट्राईक वरती आहे ओंकार. पाहूया ओंकार आपल्या कार्यशैलीला काय करतोय. साजेसं काम करेल का? ही ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करेल का? 2-2 रन महत्वपूर्ण. 2-2 रनाची ही बढत पाहायला मिळते आणि या 2 रनाच्या बढती बरोबर धाव संख्या वाढते, धाव संख्या पळते. मोरया क्रिकेट संघ या संघाची. वेल्डन मोरया क्रिकेट संघ. थेंबे थेंबे तळेसाचे. 18 बॉल मध्ये आपण खूप मोठा अभ्यास, खूप मोठं गणित आखण्याचा प्रयत्न. एक एक रन महत्वाचा आहे आणि या अगणित अभ्यासाला सामोरे जातोय मोरया क्रिकेट संघ. चौकाराच्या दिशेने लय होतोय. हा चौकार महत्वपूर्ण मोरया क्रिकेट संघासाठी. प्लीज डीजे.
ट्रॉफी आपल्या खांद्यावरती विराजमान करायची आहे. सूर्यनारायणाची काहीशी प्रकार किरण आपल्या अंगावरून कमी होत आहेत आणि याचाच अंदाज बांधावा लागेल. 12 बॉल 10 रन. चला संघ विस्तरित करायचा आहे. रोहित 12 बॉल 10 रन. माही पुन्हा सज्ज. लवकरात लवकर संघ विस्तरित करायचा आहे आणि पुन्हा आपण एक वेगळ्या गाडीवाले बाबू गाडी कुठून येणार. हॅलो हॅलो प्रदीप पाटील पीचवर सिमेंट टाकायचे खड्डे पडलेले आहेत. अच्छा चला थोडीशी धूळ उडालेली आहे. आपण व्हाईट मध्ये लाल व्हायचं आहे. माही हा डावकुरा फलंदाज मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी. माही एक गुगली बॉलर. सुंदर बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच याचा गणित बांधावं लागेल आणि आत्मघात. एकमेकांमध्ये नसणारी कनेक्टिव्हिटी महत्वपूर्ण मॅच साठी विकेटचं पतन होत आहे मोरिया क्रिकेट संघाचं. प्लीज डीजे. विकेट मोरिया क्रिकेट संघ काहीसा नाराज परंतु चलेगा क्योंकि 23 रनाची ही बढ़त पाहत असताना अजून खूप काही गणित बाकी आहे. आपल्याकडे खेळणारे प्लेयर आहेत म्हटल्यानंतर संघर्ष तर होणारच. हा संघर्ष म्हणजेच या शिवतेज पारदलवाडी चॅम्पियन चषक 2026 माध्यमातून सन्मानाचा मानाचा मानकरी कोण होतो, ही सन्मानाची ट्रॉफी कोणाच्या खांद्यावरती विराजमान होते याचा संघर्ष होतोय. फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइज याच्यावरती हा सगळा चाललेला आटापिटा महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. माही काहीसा अंदाज बांधतोय. गुगली बॉलर ज्याला समजलं जातं असा हा माही आपल्या बॉल मधून एक वेगळं गणित बांधतोय. बॉल हवेच्या दिशेने वळलय घेतला टपटप करत बाउंड्रीच्या दिशेने लय झाला परंतु 2 रनावरती थांबवण्याचा प्रयत्न करेल का की तिसऱ्या रनाची ही प्रचिती मिळेल परंतु 2 रन महत्वपूर्ण आहेत. धाव संख्या होती आहे 16. किती 10 बॉल 8 रन. गुड बॉलिंग गुड बॉलिंग गुड बॉलिंग. क्या बात है. माही मागच्या सामन्याचा सामनावीर. माही मिडल ओव्हर टाकणारा हा माही पुन्हा या मैदानावरती रंगतोय. आपल्या या अक्षय रूपी नावाने काहीसा कानमंत्र दिला. या कानरूपी आपल्याला ह्या खेळाची सुंदर अशी ही प्रचिती पाहूया. चला लवकरात लवकर आपल्याला विराजमान व्हायचं आहे आणि या विराजमान ट्रॉफीचा हा मानकरी कोण ठरतो. प्रथम विजेता कोण ठरतो. द्वितीय विजेता शिवतेज चॅम्पियन चषक पारदलेवाडी 2026 या सप्रा मैदानावरती आलेल्या सर्व क्रिकेटवीरांच्या आलेल्या सर्व मान्यवरांच्या आलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती महत्वाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा षटकार सुंदर असा षटकार मोरिया क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून या षटकाराची नांदी. प्लीज डीजे.
चला 6 षटकार मिळाला. षटकारावर धावसंख्या वाढते. काहीशे रन बाकी आहेत, ते म्हणजे 2 रनाची बढत पाहिजे फक्त आणि फक्त. मोरया संघाला वेळ वाया न घालवता आपण कमिटीने सगळी तयारी करायची आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व मान्यवरांचे आपण सत्कार करणार आहोत आणि या क्रिकेटवरांचा आत्मबळ, आत्मसन्मान वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा गेम चॅलेंजर ज्यांचं नाव या ट्रॉफीवरती कोरलं गेलं असा मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्या माध्यमातून प्रथम विजेता जाहीर होतोय. द्वितीय विजेता हा सह्याद्री क्रिकेट मंच यांचं नाव कोरलं जात आहे. दोन्ही संघांचे खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण सर्वांनी सकाळपासून आतापर्यंत महत्वाचा हा आनंद साजरा केला आणि गुलाल उधळण्यासाठी